हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 2 मार्च 2026 सोमवारी होळी आहे. तर ही होळी येण्याआधी तुम्हाला ही महत्त्वाच्या वस्तू घरात आणून ठेवायच्या आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी त्या तुम्हाला घरात स्थापन करायच्या आहेत. खूप महत्त्वाच्या वस्तू आहेत. या दिवशी आपण होळी पेटवत असतो. होळी सण वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण जाळून टाकत असतो. चांगल्या वृत्ती, चांगले विचार बाळगून या सर्व मंगल उद्देशाचा असतो. आपण ह्या वस्तू घरात स्थापन केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. होळी आणखीन 10 ते 12 दिवस आहे, पण तुम्हाला या वस्तू आणण्यासाठी 1-2 दिवस लागू शकतात. कारण कधी जवळच्या शॉपमध्ये भेटेल किंवा नाही, किंवा लांब जावे लागेल, मध्येच आपल्याला काही अडचणी येतात. तर त्यासाठी आधीच घरात आणून ठेवणे योग्य, म्हणजे वेळेवर आपली धावपळ नको. पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी तुम्हाला कोणतीही पूजा करायची त्याचे फळ तुम्हाला 100% मिळतेच. ह्या ज्या गोष्टी सांगत आहे त्या तुम्हाला जमतील तितक्याच आणा, नाही तर हरकत नाही. स्वस्तिक चिन्ह मुख्य दरवाज्यावर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे व त्यावर हे स्वस्तिक चिन्ह लावायचे आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. तुम्ही स्टिकर पण लावू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीयंत्र छोटे काय होईना हे देवघरात ठेवावे व त्यावर कुंकुमार्चन करावे. लक्ष्मीची पावले मुख्य दारात दोन्ही बाजूला लावावे व कवच म्हणून हे आपले दोन्ही पावलं हे आहेत आपल्या लक्ष्मीचे आपल्या घरावर कवच म्हणून वलय तयार करते. व कासव पण आपल्या घरात देवघरात असावाच व छोटी प्लेट घेऊन त्यात पाणी घालून ठेवावा व त्यात कासव देवाकडे तोंड करून ठेवावा. कासव ठेवल्याने आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता राहत नाही. 5वी गोष्ट म्हणजे कवडीची तोरण मुख्य दाराला लावावे. कवडी ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, त्यामुळे आपल्या घरात धनधान्याची बरकता कायम राहते. कवडीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे. देवीला पण कवडीची खूप प्रिय आहे. बघा, ह्या सगळ्या महत्त्वाच्या वस्तू तुम्हाला जिथे मिळेल तिथून तुम्ही आणू शकता किंवा स्वामीच्या केंद्रातून तुम्ही मिळून जाईल. या वस्तू तुम्ही स्थापन केल्यावर धूप, दीप, अगरबत्ती, फूल, अक्षदा अर्पण करायचे आहेत व गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. मग बघा तुमच्या घरात किती बदल जाणवेल. तुम्हालाच विश्वास बसणार नाही. लक्ष्मीची कृपा होईल. आणून बघा. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.